नमस्कार, आपण पाहत आहात एल्गार न्यूज महाराष्ट्र। गेली 12 वर्षे आरग आणि परिसरातील मुली आणि महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देत 1 रुपयाही फी न घेता मोफत कराटे क्लास चालवणारे कराटे फायटर प्रशिक्षक कलगोंडा पाटील यांचा जिल्हा पातळीवर भव्य सत्कार करण्यात आला। महिला सबलीकरणाचा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्टरित्या पार पाडल्याबद्दल सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष आणि अशोक काकडे साहेब यांच्या शुभ हस्ते पाटील यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। याच कार्यक्रमात महिला सबलीकरणाचा हा उपक्रमाद्वारे 350 मुलींचे प्रशिक्षण यशस्वीरित्या राबवण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आरग हायस्कूल आरगचे मुख्याध्यापक श्री श्रीकांत गायकवाड सर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। आरगच्या 2 सुपुत्रांचा जिल्हा स्तरावर असा बहुमान झाल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। एकीकडे कलगोंडा पाटील यांच्या 12 वर्षाच्या अखंड सामाजिक कार्याची आणि महिला सबलीकरणाच्या प्रयत्नांची दखल घेत जिल्हा प्रशासनाने घेतली असताना दुसरीकडे स्वतःच्या गावात मात्र त्यांची उपेक्षा होत असल्याचे समोर आले आहे। जिल्हा पातळीवर एवढा मोठा सन्मान मिळत असताना गावात मात्र लोकप्रतिनिधी किंवा स्थानिक प्रशासनाकडून अशा निस्वार्थी कार्याचे साधे कौतुकही केले जात नसल्याने कलगोंडा पाटील यांनी जाहीर खंत व्यक्त केली आहे। गेली 12 वर्षे मी कोणत्याही आर्थिक अपेक्षेविना मुलींना सक्षम करण्यासाठी मोफत प्रशिक्षण देत आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्या पाठीवर दिलेली थाप माझ्यासाठी मोलाची आहे, पण ज्या गावासाठी आणि ज्या मातीसाठी मी हे योगदान दिले त्या गावात मात्र या कार्याची साधी दखलही घेतली जात नाही। याचे कुठेतरी मनाला वाईट वाटते अशी खंत कलगोंडा पाटील यांनी व्यक्त केली। कलगोंडा पाटील यांनी आरगमध्ये निर्माण केलेला हा पॅटर्न हा संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श ठरत आहे। आजच्या काळात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना त्यांनी शेकडो मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देऊन आत्मनिर्भर बनवले आहे। त्यांच्या या कार्यात आरग हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीकांत गायकवाड सरांचेही नेहमीच मोठे सहकार्य लाभले आहे। जिल्हा स्तरावर आरग गावाचे नाव उंचावणाऱ्या या दोन्ही व्यक्तिमत्वांचे सर्वत्र अभिनंदन होत असले तरी कलगोंडा पाटील यांनी व्यक्त केलेली खंत गावातील स्थानिक व्यवस्थेला विचार करायला लावणारी आहे। गावातील गुणीजनांचा सन्मान गावातच आधी व्हायला हवा अशी भावना आता आरगमधील सुजाण नागरिकांमधून व्यक्त होत आहे।